आदिशक्ती मुक्ताबाई आहे आणि ज्याला उपदेश करायचा आहे ते ज्ञानोबाराय आहे. साधारणतः व्यवहारामध्ये आपण पाहत असतो, कोणता शब्द वापरला मी? समाजामध्ये व्यवहारामध्ये पाहत असताना उपदेश करणारा मोठा असतो आणि ज्याला उपदेश केला जातो तो लहान असतो. विठ्ठल विठ्ठल. हे जरीही हा नियम व्यवहारामध्ये आहे, परंतु जर परमार्थामध्ये जर पाहिलं तर पुराणामध्ये असे अनेक दाखले देता येतील की छोट्याने मोठ्याला उपदेश केलेला आहे. आणि व्यवहारामध्ये जर पाहिलं तर मोठा म्हणजे नेमकं कोण? याच्यामध्ये शास्त्रामध्ये विप्रतिपत्ती आहे. काय मोठा कोण? मोठा आपण कोणाला मानतो याच्यामध्ये विप्रतिपत्ती म्हणजे प्रत्येकाचं भिन्न भिन्न मत आहे. कोण कोणाला मोठं समजतो, कोण कोणाला मोठं समजतो, प्रत्येक व्यक्ती एकालाच मोठं समजतो असं आहे का? नाही नाही. अलीकडल्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर कोण कोणाचा आयडॉल असतो? प्रत्येकाचा एक असतो का? कारण कोणताही मनुष्य, कोणताही व्यक्ती जीवन जगत असताना, साधन करत असताना म्हणा, मार्गक्रमण करत असताना म्हणा, कुणाकडे तर पाहून काय करत असतो? जीवन जगत असतो. आणि जो ज्याच्याकडे पाहून जीवन जगत असतो तो त्याला आपल्या जीवनामध्ये मोठं मानत असतो. विठ्ठल विठ्ठल. जसा व्यवहार भिन्न भिन्न, व्यक्ती भिन्न भिन्न, तसं त्याचा प्रत्येक जो मानणारा वर्ग आहे, ज्याला मोठं मानणारा आहे, तो त्याला काय म्हणत असतो? मोठा असेल. एखादा जर शेतकरी कुटुंबातील असेल, काय शेतकरी असेल, तो त्याच्याकडे जर 10 एकर जमीन असेल, तर ज्याच्याकडे 50 एकर जमीन आहे त्याला काय मानतो? मोठं मानतो. एखादा कंपनीचा मालक असेल, त्याच्याकडे मग 10-5 कंपन्या असेल, काय, परंतु त्याच्यापेक्षा त्याच्याकडे बहुराष्ट्रीय कंपनीचा जो मालक आहे त्याला तो काय मानतो? मोठा मानतो. तसं प्रत्येक क्षेत्रातील असंच आहे. ज्याचं क्षेत्र लहान आहे त्याच्या क्षेत्रात जो मोठा झालेला आहे त्याला तो काय मानत असतो? मोठं मानत असतो. म्हणून या ठिकाणी या मोठ्याने उपदेश केलेला आहे का? म्हणून मोठा जर पाहायचा असेल तर वयाने मोठा नसतो. वयाने मोठा असतो का? एखाद्याचं वय झालं म्हणून तो लई मोठा आहे का? और किती जरी मोठा जर झाला, काय कितीही जरी मोठा झाला, कशाने? वयाने म्हणतो बरं का. वयाने कितीही जरी मोठा झाला तरीही तो मोठा असेल असं नाही. तो वयाने मोठा असेल, त्याचे पांढरे केस झालेले असेल, परंतु जर त्याच्यामध्ये जर विचार क्षमता नसेल, विचार करण्याची बुद्धी नसेल, तर तो छोटा आहे. समान तो देही वयाचा प्रबोध विचार नाही. वयाचा प्रबोध विचार नाही. समान तो देही बाळकाचा, समान तो देही बाळकाचा. वयाचा प्रभाव विचार नाही. वयाचा प्रभाव समान तो देही बाळकाचा. समान तो देही वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही आणि समान तो देही बालकाच्या.
वयाच्या प्रबोधे वयाने मच मोठा झालेला आहे, परंतु जर तो विचार जर त्याच्याकडे नसेल तर समान तो देही बालकाच्या. एखाद्याला बुद्धीच नसते, कोणत्या वेळेला काय म्हणावं कोणत्या वेळेला काय सांगावं काही विचार नसतो, कितीही म्हातारा होऊ द्या. काय कोणत्या बैठकीत बसलेलो, वेळ काय आहे, काळ काय आहे, कोणता समय चालू आहे, त्याला अक्कल नावाचा गहाण ठेवलेली असते त्याने. असं म्हणावं लागेल की त्यावेळेस तो ब्रह्मदेवाकडे जात असताना आपण म्हणत असतो काय काय अरे तू ब्रह्मदेवाकडे जाताना काय चाळणी घेऊन गेला होता काय? चहाची नाही, धान्य गाळायची. विठाला असं माझे शब्द नाही बरं काय, असे माझे शब्द नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. एक असाच म्हातारा होता, खूप वय झालं होतं, खूप वय काय खूप वय झालं होतं. आणि मग त्याच्या घरी लग्न होतं नातीचं, त्याच्या नातीचं लग्न होतं. आणि लग्न असताना त्याला काय ठरवलं, तू इथंच राहा आता, तू काय येऊ नको, कारण धोरणात नव्हतं, बोलण्याच्या धोरणात नव्हतं. म्हणून घरच्यांनी असं ठरवलं का इथंच तू काय कर, आता नवरदेव निघाला का मुठभर तांदूळ टाकण्याच्या ऐवजी 1 किलो भर इथंच त्या नवरदेवाच्या अंगावर टाक. पहिलं गावात परण्या निघत होते ना, मग ज्यांना लग्नाला यायचं नाही ते फक्त नवरदेवाच्या अंगावरच काय करायचे, तांदूळ टाकायचे. मग घरच्यांनी ठरवलं तू इथंच तांदूळ टाक, कारण हे कोणत्या टायमाला काय बोलेल हे सांगता येत नाही. परंतु बाकीचे पाहुणे रावळे आले, म्हटले अरे प्रत्येक आजोबाला आपल्या नातीचा उत्सव सोहळा पाण्याची काय असते, इच्छा असते ना प्रत्येकाला. म्हणून पाहुण्या रावळ्याने आग्रह केला, जाऊ द्या तिथं घ्या, 4 तांदूळ टाकेल तेवढीच इच्छा आहे, डोळ्यांनी पाहावं एवढी इच्छा आहे फक्त. प्रत्येक आजोबाची काय असते, ही इच्छा असते. मग घेतलं व त्याला गाडीत टाकून टेम्पूट टाकलं, टेम्पूट टाकलं, तिथं नेलं आणि एका मांडपाच्या कडीला त्याला बसवलं. त्यांना सांगितलं, आजोबा आता काय आहे, थोडा लग्नाला काय आहे वेळ आहे, आणि आजकाल लग्न काय लागतात, उशिरा लागतात. काय हे आपला अनुभव आहे, प्रत्यक्ष आमचाही अनुभव आहे, आम्ही त्याच्यात उतरलो नाही तरी आम्हाला 3-3 3:30 वाजेपर्यंत वेटिंग वर लावावं लागत. विठ्ठला आणि असंच योगाने त्या लग्नाला काय झाला, उशीर झाला. मग उशीर झाल्यानंतर ते म्हातारं म्हणायला लागलं ना, काय अरे काय का वेळ झाला म्हणे लग्नाला, का लग्न झाला, आणा ना म्हणे त्यांना. म्हणे नवरी आनारांड आन, म्हणे नवरी आनारांड, म्हणे नवरी आनारांड, म्हणे नवरी आनारांड, झाला नवऱ्याचे तोंड, झाला नवऱ्याचे तोंड, म्हणे नवरी आनारांड, म्हणे नवरी आनारांड, म्हणे नवरी आनारांड, म्हणे नवरी वेळ झाल्यावर त्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं. आपण काय म्हणतो, नवरी मुलीचे मामा, नवरीला मंडपात घेऊन या, वराचे मामा वराला मंडपात घेऊन या. बरं त्याला विचारच नव्हता, तो काय म्हटला, म्हणे नवरी आनारांड, जाळा नवऱ्याचे तोंड. आता काय पहा बरं, त्याला वेळ काळ कळतो का किती. बरं ती आता 10-5 मिनिटात सौभाग्याचं लेणं लेणार आहे त्या, आणि तो काय म्हणतोय हे संयुक्तिक आहे का. म्हणून कितीही मोठा झाला आणि त्याला जर विचार नसला तर त्याचा उपदेश असतो का. म्हणून उपदेशाकरता वयच असेल असं नाही. या ठिकाणी ज्ञानोबाराय जरी मोठे असेल आणि मुक्ताही जरी लहानी असेल तरीही तो उपदेश आहे
कारण उपदेश त्याला म्हणतात. आज्ञा ज्ञापकत्वात सर्वप्रयोजनत्वात त्याला उपदेश म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. तसं जर पुराणामध्ये जर पाहिलं गेलं तर लहान्यांनी मोठ्याला उपदेश केलेले अनेक प्रसंग सांगता येईल. काय अनेक प्रसंग सांगता येतील. परंतु आपल्याला अभंगाकडे वळायचं आहे. एक बलवत्तर प्रमाण पुरावा देतो तुम्हाला. लहान्याने मोठ्याला उपदेश केलेला बलवत्तर पुरावा देतो. लहान्याने नाही, पोरानेच बापाला उपदेश केलेला आहे. करावं लागतो कधी कधी. कधी कधी बाप बी असे असतात, जर पोरगा चांगला असेल आणि बाप जरा पेनारा असेल तर पोरगा बापाला हाताला खालून नक्कीच काढतो. काढतो का नाही? तो जर पेनारा असेल आणि चाव्या जर असेल तर काय मग? म्हणून पोरांनी सुद्धा बापाला उपदेश केलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये 2 श्लोकामध्ये पोराने बापाला उपदेश केलेला आहे. म्हणून उपदेशाकरता वयच पाहिजे असं नाही. त्या गोकर्णाने आपल्या बापाला उपदेश केलेला आहे. आत्मदेवाला देहस्ति मांस रुधिरे अभिमतिम त्यजत्वम जाया सुता सदा ममताम विमुंच पश्यानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम वैराग्य राजरसिकम भवभक्तिनिष्ठः. हा जो श्रीमद भागवतातल्या महात्म्यातला श्लोक आहे, तो कोणी कोणाला म्हटलेला आहे? पोरानी बापाला सांगितलेलं आहे. बस झालं आता. देहस्ति मांस रुधिरे अभिमतिम त्यजत्वम. अरे हे देह अस्ति, रोग रुधिर चर्म हाडाने बनलेलं हे शरीर आहे. याच्यात काय राहिलेलं आहे? देहस्ति मांस रुधिरे अभिमतिम त्यजत्वम. याच्याविषयी असलेलं प्रेम तू काय कर, आता सोडून दे. अभिमती त्यजत्वम जाया सुता सदा ममताम विमुंच. जाया म्हणजे कोण? पत्नी. जाया सुता पुत्र. जाया सुता सदा ममताम विमुंच. त्यांच्या विषयातली ममता प्रेम काय करून दे? सोडून दे. सदा ममताम विमुंच पश्यानिशम जगदिदम क्षणभंगनिष्ठम. काय पहा याच्याकडे, हे काय आहे? क्षणभंगनिष्ठम, क्षणभंगूर आहे हा मानवदेव. मासी पाख पाखडी ग्रास गिळी सत्ता नाही, ग्रास गिळी सत्ता नाही, ग्रासले सत्ता ग्रासले ग्रासगिळी सत्ता नाही हाती. काय घास असा घेतलेला सुद्धा गिळण्याची सत्ता आपल्याकडे नाही. आपण आता म्हणतो काय, अरे आता आम्ही बसलो होतो काय पेत, काहीतरी जे पेत असतील ते, जे पेत असतील ते, चहा म्हणा, पाणी म्हणा, अजून दुसरं काही, आता आमच्या बैठकीत होतो, आता गेला आमच्यातून, असं म्हणतो का नाही? ग्रास गिळी क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया आशा. म्हणून सावध व्हा आणि काय करा? क्षणभर सुद्धा त्याला काय नाही, वेळ लागत नाही. आणि मग म्हणतात भव भक्तिनिष्ठ. तू काय कर? भव जागा हो आणि काय कर? भक्ती कर. पुढल्या श्लोकात म्हणतात धर्मम भजस्व सततम त्यज लोक धर्मान सेवस्व साधु पुरुषान जही काम तृष्णा अन्यस्य दोष गुणचिंतन माशु मुक्त्वा सेवा कथा रसम हो नितराम पिबत्वम. मला श्लोकाचा अर्थ सांगायला वेळ नाही आता. धर्मम भजस्व सततम, तू सतत काय कर? धर्माचं अनुष्ठान कर. धर्मम भजस्व सततम त्यज लोक धर्मान, लोक धर्माचा त्याग कर. आणि नितराम पिबस्वम, तू नेहमी काय कर? भक्ती कर, कथेचं श्रवण कर. हे कोणी कोणाला सांगितलं? बापानी नाही,
पोरांनी बापाला सांगितलं. वा विठाला विठा. पोरांनी सुद्धा बापाला सांगितलं. म्हणून कधी कधी पोरांनी काय करत जा, बापाला सांगत जा. काय हा काहीतरी जो चुकत असेल बाप, नाही तर तुम्ही म्हणताल बाबांनी सांगितलं आता काय बापाला सांगायचं. असं नका करू. बाप जर सज्जन असेल, चांगला असेल, तर तुम्ही त्याचा ऐका. विठाला विठाला. म्हणून या ठिकाणी आदिशक्ती मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना उपदेश केलेला आहे. परंतु ज्ञानोबारायला उपदेशाचं काय काम? कारण ज्ञानोबारायकडे जर पाहिलं, ज्ञानोबारायच्या चरित्राकडे जर पाहिलं, तर त्यांना उपदेशाची गरजच नाही. कारण उपजाताची ज्ञानी काय, ते उपजताचीच काय आहे, ज्ञान संपादन आहे. तू तव ज्ञानाचीच मूर्ती काय आहे, ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाची मूर्ती आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली जेने निगमवल्ली. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली आहे. सर्व जे योगी तपी जेपी संन्यासी असेल ते किती ज्ञानराज म्हणतात. काय आहे ते, ज्ञानाचे राजे आहेत. मग त्यांना उपदेशाची काय गरज? मुक्ताबाईंनी का उपदेश केला? परंतु ज्ञानोबारायांना ही उपदेशाची गरज पडली. ज्या वेळेस ज्ञानोबाराय आळंदीमध्ये वास्तव्य करत असताना, आई वडील राहत असताना विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला. आणि संन्यास घेतल्यानंतर गुरुच्या आज्ञेने पुन्हा काय केलं, गृहस्थ आश्रम स्वीकारला. पहिले काय होते, ते गृहस्थी होते. गृहस्थामधून संन्यास घेतला आणि संन्यासमधून गृहस्थ झाले. शास्त्राचा असा नियम आहे, शास्त्र असं सांगतं, ब्रह्मचारी अवस्थेतून तुम्हाला संन्यास आश्रमामध्ये जाता येतं. ब्रह्मचारी अवस्थेतून तुम्हाला वानप्रस्थ अवस्थेत जाता येतं. ब्रह्मचारी अवस्थेतून तुम्हाला गृहस्थ आश्रमात जाता येतं. गृहस्थ आश्रमातून तुम्हाला संन्यास आश्रमात जाता येतं. गृहस्थ आश्रमातून तुम्हाला वानप्रस्थ आश्रमात जायचं. काय घ्यायचे का उद्या पिवळे कपडे? विठाला विठाला. असं सांगतात, जो खालचा आश्रम व्यवस्थे आहे त्याच्यातून उच्च अवस्थेत जाता येतं. परंतु जो एखादा चौथ्या अवस्थेत गेलेला आहे, संन्यास आश्रमामध्ये गेलेला आहे, तर संन्यास आश्रमातून त्याला गृहस्थ आश्रम स्वीकारता येत नाही. विठाला विठाल. परंतु या ठिकाणी विठ्ठलपंतांनी गृहस्थ आश्रमातून संन्यास आश्रम स्वीकारला आणि पुन्हा गुरुच्या आज्ञेवरून संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रम स्वीकारला. आणि गृहस्थ आश्रम स्वीकारल्यानंतर त्यावेळची जी धर्म मार्तंड पंडित लोक होते, त्यांनी विठ्ठलपंताविषयी त्यांना वाळीत टाकला. कोणाला? विठ्ठलपंतांना वाळीत टाकल्यानंतर चारी भावंडाचाही जन्म झाला. निवृत्तीनाथांचा झाला, ज्ञानोबारायांचा झाला, सोपान काकाचा झाला आणि आई मुक्ताई साहेबांचाही जन्म झाला. आणि जन्म झाल्यानंतर त्यांना वाळीत टाकलं. वाळीत टाकल्यानंतर इतकं वाळीत टाकलं की आळंदीच्या बाहेर सिद्धबेटामध्ये हे सगळे कुटिया करून राहिले. परंतु प्रत्येक आई वडिलाची इच्छा असते की आपल्याला नाही, परंतु आपल्या मुलांचं आयुष्य सुजलाम सुफालाम व्हावं, त्यांचा समाजाने काय करावा, स्वीकार करावा. हे शके 1212 त्या कालचा 12व्या शतकातला हा टाइम आहे. आता काय तसं काही नाही बरं का. हे आताच काही सांगत नाही. आता सांगायच्या सारखंच राहिलं नाही. काय कीर्तनात सांगायच्या सारखंच राहिलं नाही. हा ज्ञानोबारायच्या कालचा कालखंड आहे. त्या कालामध्ये वाळीत टाकलं. बरं, मग वाळीत टाकल्यानंतर प्रत्येक आई वडिलाची इच्छा होती की समाजात घेतलं पाहिजे. म्हणून त्यावेळी त्या धर्मसभेमध्ये विठ्ठलपंत गेले
आणि विठ्ठलपंत गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या मुलाला काय करा, समाजात घ्या. त्यावेळेस तिथल्या मार्तंडाने सांगितलं याच्याकरता प्रायश्चित्त दुसरं काहीच नाही. सर्व आम्ही ग्रंथ पाहिले, पुराण पाहिले, सर्व पाहिलं, परंतु प्रायश्चित्त म्हणून काही सापडलं नाही. परत सभा भरली. दुसऱ्या दिवशीही विठ्ठलपंत असे सभेमध्ये उभा होते. सकाळी 9 वाजता सुरू झालेली सभा. विठ्ठलपंत त्या सभेमध्ये न्याय मागत होते. पहा काहीतरी न्याय मिळतो का. ती सभा चालत असताना 9 वाजले. 9 वाजता सुरू झालेली सभा 12 वाजले, 1 वाजला. ते त्या ठिकाणचे पंडित लोक उठून नाश्ता करून यायचे, पाणी पिऊन यायचे, बहिर्दशेला जाऊन यायचे. परंतु विठ्ठलपंत एका जागेवर उभा न्याय मागत उभा राहिलेले होते. संध्याकाळी 6 वाजले तरीही विठ्ठलपंत बिना अन्न पाण्याचे एका जागेवर उभा होते आणि पुन्हा 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 त्या मार्तंडासमोर विनंती करत होते, आम्हाला न्याय द्या, आम्हाला न्याय द्या. आमच्या मुलांना समाजात घ्या, त्यांचं मौंजीबंधन करा, त्यांचं उपनयन संस्कार करा, म्हणजे त्यांना जनवीधारी बनवा आणि समाजात घ्या. परंतु न्याय नव्हता. सर्व मार्तंडाने विचार केला, यांना एकच न्याय. कोणता न्याय? देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंतासमोर ते मार्तंड आले आणि सांगितलं की तुम्हाला न्याय मिळेल, ते तुम्ही स्वीकारणार का तो न्याय? ते तुम्ही काहीही सांगा, काय काहीही सांगा, तुम्ही जो न्याय सांगितला त्या न्यायाचं पालन करण्याची जबाबदारी काय आहे? माझी आहे. आणि त्या सभेमध्ये सर्व त्या पंडितांनी मार्तंडांनी न्याय दिला की तुम्हाला काय करावं लागेल? देहांत प्रायश्चित्त घ्यावा लागेल. आणि जर तुम्ही देहांत प्रायश्चित्त घेतलं तर तुमच्या मुलांना आम्ही काय करू? समाजामध्ये घेऊ. विठ्ठलपंतांनी तो ऐकलं. संध्याकाळचे 6 वाजले, 7 वाजले आणि सिद्धबेटामध्ये आले. आणि सिद्धबेटामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं, रुक्मिणी आई साहेब एका कोपऱ्यामध्ये आस लावून बसलेल्या होत्या. आपले मालक सकाळपासून न्याय मागण्याकरता गेले होते. एक थाळी ठेवलेली होती, थाळीवर थाळी झाकलेली होती. काय कोरांना असेल त्याच्यात दोघाचं जेवण झाकून ठेवलेलं होतं. दरवाजा वाजल्याबरोबर रुक्मिणी आईसाहेबाला थोडंसं हयस वाटलं. आले, काहीतरी न्याय घेऊन आले असतील, काहीतरी श्रवण करण्याची इच्छा निर्माण झाली, काहीतरी न्याय भेटला असेल. आता आपले मुलं आपण द्या सोडून, परंतु आपल्या मुलाचं आयुष्य पुढील चांगलं होईल असं आईसाहेब रुक्मिणी आईसाहेबाला वाटत होतं. त्यावेळेस विठ्ठलपंताने मध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांनी पाहिलंय रुक्मिणी जागी आहे, परंतु 4ही मुलं झोपलेले आहे. पहिली आस होती, काय न्याय दिला, काय न्याय दिला. रुक्मिणी आईसाहेबांनी विचारलं, स्वामी काही सभेमध्ये निवाडा निघाला का नाही, आज काही न्याय दिला का नाही? अगं न्याय दिला ना, न्याय दिला आपल्याला. मला न्याय दिला म्हणे. काय न्याय दिला? जेवणाचं तर बाजूलाच राहिलं. आणि सांगितलं रुक्मिणी आईसाहेबाला की आपल्याला न्याय दिला, मुलाचं आपलं उपनयन संस्कार करणार, परंतु त्याच्याकरता आपल्याला देहांत प्रायश्चित्त सांगितलं. ऐकल्या बरोबर रुक्मिणी आईसाहेबाला डोंगर कोसळव एवढं मोठं काय झालं, दुःख झालं. पाहिलं रुक्मिणी आईसाहेबाने 4ही मुलावरून काय केली, नजर फिरवली. नजर फिरवल्यानंतर स्वामीकडे पाहिलं. स्वामी विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात, अगं रुक्मिणी, देहांत प्रायश्चित्ताचा
मला देहांत प्रायश्चित्त सांगितलेलं आहे, प्रायश्चित्त सांगितलेलं आहे, देहाचा नाश करण्याचं काय सांगितलेलं आहे, प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. आता त्या मुलाची तूच आई आहे आणि तूच काय आहे, बाप आहे. आई तर होतीच, परंतु बापाचं ही कर्तव्य तुलाच बजवावं लागेल, असं विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचा संवाद चालू होता. परंतु ती पतिव्रता माऊली होती. ती म्हणे, स्वामी तुम्ही जर देहांत प्रायश्चित्त जर घेतलं तर माझा इथं राहून काय फायदा, आपण दोघंही काय करू, प्रायश्चित्त घेऊ, तुम्ही गेल्यानंतर माझं जगणं काय. परंतु विठ्ठलपंत रुक्मिणी आई साहेबाला पुन्हा पुन्हा सांगतात, अगं नाही ग, या मुलाकरता तरी तुला जगावं लागेल, त्यांच्याकडे पाहून तरी तू राहा. परंतु नाही, ती पतिव्रता माऊली होती. दोघांचा संवाद झाला आणि ठरलं दोघांनी काय करायचं, प्रायश्चित्त घ्यायचं. आणि त्या चारही मुलाजवळ विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब आल्या. पाहिलं चारही मुलं झोपलेले होते. रुक्मिणी आई साहेबाने मुक्ताबाईच्या तोंडावरून हात फिरवला, सोपान काकाच्या तोंडावरून हात फिरवला, ज्ञानोबारायच्या तोंडावरून हात फिरवला आणि निवृत्तीनाथाजवळ आल्या. आणि विठ्ठलपंतांनी निवृत्तीनाथाच्या तोंडावरून हात फिरवला आणि हात फिरवल्यानंतर निवृत्तीनाथाला जाग आली. आणि जाग आल्यानंतर निवृत्तीनाथाला साईटला घेतलं. अरे निवृत्ती, तू काय आहे, निवृत्ती आहे, परंतु प्रवृत्तीवर येऊन तुम्ही या तिन्ही बालकाचं पालन पोषण करण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. विठ्ठल ठाला विठाला निवृत्तीनाथाला समजावून सांगितलं. ते निवृत्तीनाथच होते. निवृत्तीनाथावर खूप मोठी जबाबदारी होती. सगळं सांगितलं आणि रुक्मिणी आई साहेब आणि विठ्ठलपंत निघाले. त्यांनी काय केलं, देहांत प्रायश्चित्त घेतलं. परंतु निवृत्तीनाथाच्या मनात कालवा कालव सुरू झाली. ही छोटीशी मुक्ताई जर उठली, आई कुठं गेले, बाबा कुठं गेले, असं विचारल्यानंतर मी काय सांगू. विठ्ठल ठाला आणि त्यावेळेस सकाळी ज्यावेळेस तिन्ही भावंड उठले आणि कालवा कालव सुरू झाली, रडारड सुरू झाली. निवृत्तीनाथ एकमेव समजवतात, ज्ञानोबारायला समजवतात, ज्ञानोबाराय सोपान काकाला समजवतात, सोपान काका मुक्ताईला समजवतात. आदिशक्ती असणारी मुक्ताबाई टावो फुडती आई म्हणून काही दिवस गेले, दुःखात दिवस चालले. परंतु निवृत्तीनाथाला सांगितलं होतं आई वडिलांनी की आपल्याला आता ते काय करणार आहे, न्याय देणार आहे, आपलं मुंजी बंधन करणार आहे, आपल्याला समाजात घेणार आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानोबाराय जेव्हा धर्मसभेमध्ये गेले त्यावेळेस त्यांना असं वाटलं आता आपलं मुंजी बंधन होणार, आपल्याला न्याय देणार. परंतु त्या धर्ममार्तंडाने न्याय न देता त्यांची संन्यासाची मुलं म्हणून अवहेलना केली. त्यावेळेस ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ उद्विग्न झाले, खूप उद्विग्न झाले. परंतु निवृत्तीनाथ होते, ज्ञानोबाराय होते, जाऊ द्या, न्याय नाही देत तर नका का द्यायना न्याय, परंतु आपण आपलं जिवंत यापन केलं पाहिजे, जिवंत जगलं पाहिजे. म्हणून सिद्धबेटामध्ये राहत होते. सिद्धबेटामध्ये राहत असताना कोण जीव घालणार, कोण काय करणार. एक दिवसाचा प्रसंग आहे. निवृत्त ज्ञानदेवाने झोळी घेतली आणि झोळी घेतल्यानंतर त्या आळंदीमध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. याच्या पहिलेही ज्ञानोबारायांना मांडे खाण्याची इच्छा झाली.
त्यावेळेस मुक्ताई ते मांडे भांडण्याचं मडकं आणण्याकरता गेली, परंतु ते मडकंही सुद्धा त्यांना मिळू दिलं नाही. आणि एक दिवसाचा प्रसंग, ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता गेले आणि अलग ठोकली, मा भवती भिक्षां देही, मला काय करा, भिक्षा द्या. त्या घरातून एक स्त्री बाहेर आली, तिनं अर्धा कोर भाकर टाकली, थोडीशी भाजी त्या झोळीत ठेवली आणि ज्ञानोबारायने तोंड फिरवलं. त्याच घरातून महादेव शास्त्री बाहेर आले आणि कोण रे बाहेर असं म्हणून ती झोळी घेतली, ती भाकर खाली टाकली, पायाखाली तुडवली, परंतु ज्ञानोबारायांना दिली नाही. विठ्ठल आणि त्यावेळेस ज्ञानोबाराय निघाले, सिद्ध बेटाकडे रडत रडत निघाले. कुणाचाही विचार केला नाही. आज तुम्ही पहा, जो ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो, काय, जो ज्ञानोबाराय तुकोबाराचं नाव घेतो, घाटावर जरी पडलेला असेल तरीही उपाशी राहत नाही. ही ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितते, ओ एका जनार्दनी पाय वंदितते. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितते, ओ एका जनार्दनी पाय वंदितते. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, अनाथाची माय आहे, आई आहे. आळंदीत एखादा साधक गेला, कसाही असू द्या, ज्ञानोबाराय त्याला उपाशी झोपून देत नाही, अजिबात उपाशी झोपून देत नाही. जो आळंदीला राहिलेला साधक आहे, जो आळंदीला निष्ठेने राहिलेला आहे, दररोज जो इंद्रायणीचं स्नान करतो, ज्ञानोबारायचं दररोज दर्शन करतो आणि आळंदी नगरीची जो प्रदक्षिणा करतो, ज्ञानोबाराय त्याला कधीही उपाशी ठेवत नाही, कधीही नाही. हा आमचा अनुभव आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या ज्ञानोबारायचं नुसतं नाव जरी घेतलं तरीही आळंदीतल्या साधकाला काहीच करण्याची गरज नाही, तो उपाशी राहत नाही. अहो, त्या ज्ञानोबारायचा एक अभंग असू द्या, तुकोबारायचा एखादा अभंग असू द्या, एखाद टिपण बसलेला असू द्या, जगन्नाथ अण्णा सांगायचे पवार, ते म्हणायचे एखादा अभंग नुसतं टिपून जरी बसलेला असेल तरीही त्या महाराजांचं टामटुमीच चालतं. विठ्ठल विठ्ठल. परंतु तेच ज्ञानोबारायावर कशी वेळ आली आणि मग ज्ञानोबाराय सिद्ध बेटामध्ये गेले, उद्विग्न झाले. आणि उद्विग्न काय करावं, ज्या समाजाकरता आपण एवढं करू राहिलो, आपण ज्या समाजाकरता आपण या जीवन पूर्ण खपू राहिलो, तोच समाज आपल्याला वाळीत टाकतोय. ज्याच्याकरता, ज्या समाजाने आपल्याला आई वडिलांना देहांत प्रायचित्त दिलं, कशा करता दिलं होतं की आम्हाला समाजामध्ये घ्यावं, आमचे उपनयन संस्कार करावे, याच्याकरता तोच समाज आज बदलून पडला. तीच धर्मसभा होती, आजही तेच धर्मसभेमधले सदस्य होते, परंतु ते न्याय देत नव्हते. म्हणून ज्ञानोबाराय खिन्न झाले आणि कुठे गेले, सिद्ध बेटात गेले. आणि सिद्ध बेटात गेल्यानंतर
तिथं जी कुटिया होती ती कुटियाचं जो झोपाटा होता तो आतमध्ये गेले आणि तो लावून घेतला आणि लावून घेतल्यानंतर तिन्ही भावंड पाहत होते नेमकं ज्ञानोबाराय कुठे आहे, ज्ञानोबाराय कुठे आहे. आणि त्या ठिकाणी मुक्ताई साहेब होत्या आणि मुक्ताई साहेबांनी पाहिलं ज्ञानोबा दादा ज्ञानदादा दरवाजा उघडाना, दरवाजा उघडाना. त्यावेळेस मुक्ताबाईंनी पाहिलं ज्ञानदादा दरवाजा उघडत नाही, कारण त्यावेळेस ज्ञानोबारायने पद्मासन लावलेलं होतं, योगामध्ये गेलेले होते आणि ज्ञानोबारायनं सांगितलं ठरवलं की या जगतामध्ये आता राहायचं नाही, समाधी अवस्था घ्यायची आणि या देहाचा काय करायचा, त्याग करायचा. इतकं मुक्ताबाईंनी विनवणी केली तरीही दरवाजा उघडत नव्हत्या. आणि त्यावेळेस मुक्ताईचे शब्द आले अभंगाचं प्रथम चरण. योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन योगी पावन मनाचा योगी पावन मनाचा योगी पावन योगी पावन साही अपराध जनाचा साही अपराध जनाचा साही अपराध जनाचा साही अपराध जनाचा काटी उघडा ज्ञानेश्वरा काटी उघडा ज्ञानेश्वरा साहेब जनाचा आणि त्यावेळेस मुक्ताई साहेब म्हणतात योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. ज्ञानोबारायला म्हणतात अरे योगी जो असतो तो पावन मनाचा असतो, साहे जनाचा अपराध साहे. काय जे जन आहे त्यांचा अपराध काय करावा लागत असतो, सहनच करावा लागत असतो, कारण तुम्ही योगी आहे. योगी हा योगी कशाला म्हणतात, योगी हा योग शब्द असा आहे, युज धातूपासून हा शब्द योग शब्द तयार झाला. युज युजती म्हणजे जोडणे, युज युजते म्हणजे जोडणे, म्हणजे जो जोडत असतो त्याला काय म्हणतात योगी. कोणाला जोडतो, एक तर परमात्म्याला जोडतो वा समाजाला जोडतो, त्याला काय म्हणतात योगी म्हणतात. हा कारण योगी त्याला म्हटलेला आहे पातंजल योग दर्शनामध्ये. पतंजली महर्षींनी सूत्र पातंजल योग दर्शनामध्ये असं सूत्र आलेलं आहे, योगश्चित्त वृत्ती निरोध. योग कशाला म्हणतात, जो चित्त वृत्तीचा निरोध करतो, जो चित्त आहे ते एकाग्र करतो, जे चित्त आहे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर करतो. ज्याचं चित्त एकाग्र झालेलं आहे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी त्याला काय म्हणतात योग म्हणतात. योगश्चित्त वृत्ती निरोध त्याला योग म्हणतात. आणि ज्याने असा योग प्राप्त केलेला आहे त्याला काय म्हणतात योगी. विठ्ठल 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 विठ्ठल
योगी त्याला म्हणतात. म्हणजे ज्याचं चित्त एकाग्र झालेलं आहे त्याला काय म्हणतात? योगी म्हणतात. आणि नुसतं योगी नाही म्हणत, तिथं विशेषण जोडत असताना असं म्हटलेलं आहे, पावन मनाचा. आपण नेहमी सांगत असतो शास्त्रामध्ये चित्त मन अहंकार एकच आहे. मन बुद्धी चित्त अहंकार, कार्यपरत्वे त्याचे काय आहे? भिन्न भिन्न नाव आहे. तुम्ही बहुतेक वेळा ऐकलेलं असेल, पण तुमचं विसरलं म्हणून पुन्हा सांगतो. मन बुद्धी चित्त अहंकार एकाचेच नाव आहे. ज्या वेळेस अंतःकरण वृत्ती निश्चय करते त्यावेळेस त्या निश्चय करणाऱ्या वृत्तीला काय म्हणतात? बुद्धी. निश्चयात्मिका सा बुद्धी. जी निश्चय करते तिला बुद्धी म्हणतात. तेच अंतःकरण ज्या वेळेस संकल्प विकल्प करतं, असं करू का तसं करू का, असं करू का तसं करू, काय करू, संकल्प विकल्प करतं. नेमकं काय करायचं आता, पुढं काय करायचं आता, प्रत्येक मनात संकल्प विकल्प येतात ना. संकल्प विकल्पात्मक मनाहा. जे संकल्प विकल्प करतं त्याला काय म्हणतात? मन. एखादा 10वी सुटला 12वी झाला की त्याच्या मनामध्ये कालवा कालव सुरू होती. आता काय करावं, कोणत्या साईडला जावं, सायन्स करावं, आर्ट घ्यावा, कॉमर्स करावं, फिजिक्स करावं का बायोलॉजी करावं का इंजिनियरला जावं का डॉक्टर केला जावं. ही काय होती? कालवा कालव करतं मन. संकल्प विकल्प कर. संकल्प विकल्पात्मक मना हा. 2 झाले. जे चित्त आहे, जे चिंतन करतं त्याला काय म्हणतात? चित्त म्हणतात. आणि तेच अंतःकरण वृत्ती अहमपणा धारण करते त्याला काय म्हणतात? अहंकार म्हणतात. मीपणा धारण करतं त्याला. असे एकाच याचे 4 नाव आहे. आपल्या याच्यात नसतात का? एक जाऊ असती तीच जाऊ असते, तीच सून असते, तीच लेक असते, तीच काय असते? सासू असते. असते का नाही एकच महिला? का तिला 4 नावं म्हणतात? कारण एक जाऊच्या संबंधाने ती भाऊजाईच्या तिच्या संबंधाने काय असतात? ती जाऊ असते. ती जर कोणाची मुलगी असेल तर लेक असते. ती कोणाची सून असली तर तिलाच काय नाव प्राप्त होतं? सून नाव प्राप्त होतं. तीच काही दिवस झाल्यानंतर तिच्याच घरात एखादी आली तर तीच काय होती? तसे 4-5 नावं प्राप्त होती. तसं हे कार्यपरत्वे नाव आहे. आणि त्याच्यातलं जे मन आहे योगी पावन मनाचा, जे अंतःकरण वृत्ती जे मन आहे ती तुम्ही काय आहे? पवित्र आहे. पावन म्हणजे पवित्र मनाचे आहे, चांगले मनाचे आहे. पावन म्हणजे काय? पवित्र चांगल्या मनाचे आहे. आणि तुम्ही जर असं केलं तर कसं होईल? कारण तुम्ही संत आहे. आणि संत त्यालाच म्हणतात. कुणाला? संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. दयाच्या साथे अंगी, दयाच्या ताटी उघडा दानेश्वरा, ताटी उघडा दानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. संत तुची जाना जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या अंतःकरणामध्ये दया क्षमा आहे त्यालाच काय म्हणतात? संत म्हणतात. आणि तुम्ही जर असं ताटी लावून जर बसलं तर कसं जमायचं ज्ञानोबा ज्ञानदादा? असं मुक्ताई म्हणतात. तुम्ही पवित्र मनाचे आहे, पावन मनाचे आहे. आणि या जगाच्या आघात तुम्हाला काय करावं लागेल? सहनच करावं लागत असतं. अरे हे जग काय असतं? जग कुणाचंच नसतं. हे स्वार्थी जग असतं. आपल्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर ह्या ताज्या घोड्यावरच्या गोमाशा असतं. विठ्ठल 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 जनये सुखाचे दिल्या ठोकल्याचे अंत हो गाईचे कोणी नाही.
अंत हे काळीचे दिल्याचे जगाचे अंत हे काळीचे नाही कोणी नाही कोणी जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काय. जन म्हणजे काय, दिल्या घेतल्यावरच चांगलं म्हणत असतात, नाही तर ते कोणीच पाहत नाही. परत एक तर संत कळत असतात का, संत कळतही नाही. कारण ते संत आणि माणसं सारखेच असतात ना. एखादा संत असला म्हणजे त्याला काय शिवफूट असतं का, टोप असतो का, त्याला शिंग फुटलेले असतात. संत नवती जगा मानसाच्या सारिखे संत नवती जगा मानसाच्या सारिखे संत नवती समुद्र नदी नभे पैगा पाषाण म्हणो नये लिंगा संत नवती जगा मनसाच्या सारिखे 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 समुद्र नदी नभे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा संत नवती जगा मानसा त्या सारी. समुद्र नदी नव्हे पैगा. समुद्राला नदी म्हणता येत नाही, समुद्र नदी नव्हे पैगा. पाषाण म्हणू नये लिंगा, लिंगाला पाषाण म्हणू नये. संत नवती जगा मानसा त्या सारखे. त्यांच्या काय आतमध्ये जाऊन पाहता येतं का संताच्या हे कसं आहे. त्याच्या ठिकाणी जर त्याचं चालणं वळण आपलं संसार आपल्यासारखंच असतं, परंतु त्यांची अंतकरण वृत्ती ही भगवान परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेली असती. ते काय दिसत काय, डॉक्टरांनी फाडलं म्हणून काय दिसत का, नाही नाही. म्हणून संत नवती जगा मानसा त्या सारिखे. माणसासारखे संत नसतात, दोही दिसती सारिखे. सारखेच दिसतात, परंतु वर्म जाणे, जे वर्म जा त्याला पारखेला कळत असतं. एकदा आठवलं म्हणून सांगतो. आता गुरुवर्य राऊत बाबाच्या मुखातून ऐकलेलं आहे, मारुती बाबाच्या मुखातूनही ऐकलेलं आहे. एकदा पुण्यामध्ये नाना फडणवीस होते, नाना फडणवीस. आणि मग त्यांना हिऱ्याची पारख होती, हिऱ्याची पारख. एक सदग्रस्त असा जिकडं तिकडं हिरा घेऊन फिरला. याची किंमत किती, याची किंमत किती, याची किंमत किती, याची किंमत किती. प्रत्येक ठिकाणी सांगितलं 5,000, कोणी 10,000, कोणी 20,000, कोणी 50,000 किंमत सांगितली. त्याला विकायचा फक्त किंमत काय हे पाहिजे. त्यावेळेस नानासाहेब फडणवीसकडे गेले ते, आणि ते हिरे पारखी होते. ते म्हणे या हिऱ्याची किंमत काय आहे. ती सकाळची वेळ होती, ती पूजा करत होते. आणि ठेवल्यावर लगेच ते काय म्हटले, हिऱ्याची किंमत सांगतो. ह्या जे गंगाजल आहे ना, घंगाळ, आपण त्याचं गंगाजळाचं घंगाळ केलं, त्या घंगाळात एवढा हिरा टाक, मग लगेच तुला त्याची काय सांगतो किंमत सांगतो. ती म्हणे नको, मला कळाली हिऱ्याची किंमत. कळाली म्हणे हिऱ्याची किंमत काय. काय झालं होतं, तू हिरा तिथं ठेवल्या ठेवल्याच त्याच्यावर माशी बसली. माशी बसल्याबरोबर नाना फडणवीसच्या लक्षात आलं की हिरा नाही, हिऱ्यासारखा दिसतो पण ही खडी साखर आहे. आता त्याच्यात जर पाण्यात टाकली असती ते काय झालं असतं. म्हणून ज्याला त्यालाच कळतं, दुसऱ्याला कळत नाही. म्हणून बाकीच्याला काय करतात, त्रास देतात. त्रास देत नाही का. श्री गुरु कृष्णदेव बाबाला त्रास झाला नाही का. का झाला नाही, का त्रास झाला. ते माणसासारखेच दिसतात, परंतु ते आपल्याला काही कळत नाही. संत कळण्याकरता पहिलं संतच व्हावं लागत असतं. तुका म्हणे अंगी व्हावे जै आपण 50-60% तरी व्हायला पाहिजे ना, त्या मार्गाला जायला पाहिजे, तरच कळतंय. म्हणून संत कळत नसते. म्हणून त्यावेळेस सुद्धा ज्ञानोबारायांना काय दिला, त्रास दिला. परंतु मुक्ताबाई म्हणतात हे जग काय देतंय, त्रासच देत असतं. हे त्रास देणारच आहे. म्हणून तुम्ही काय करा, हे सहन करा, कारण तुम्ही पावन मनाचे आहे. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा.
या जनाचा जो अपराध आहे ते दुष्टच आहे, ते आपल्याला त्रासच देणार आहे. म्हणून आपण त्यांच्यासारखं व्हायचं का? नाही नाही, आपण त्यांच्यासारखं नाही व्हायचं. कारण हे मनुष्य आहे ते काय आहे, त्रास देणार. आपण त्यांच्यासारखं झालो तर आपण त्यांच्यात काय बदल राहणार? आहे अपराध जनाचा, त्यांचा अपराध काय करायचा, सहन करायचा. त्यांनी राग केला म्हणून काय व्हायचं, आपण रागी व्हायचं का? नाही नाही. ते जर आग झाले तर आपणही आग व्हायचं का? नाही नाही. आपण काय व्हायचं? अभंगाच्या 2य चरणात ताईसाहेब ज्ञानदादाला म्हणतात, विश्वरागी झाले वन्नी. अरे विश्व जरी रागाने भरला असेल, आग जरी झाला असेल, तर आपण काय केलं पाहिजे? संती सुखी. अरे संताने सुखाने काय व्हायला पाहिजे? पाणी व्हायला पाहिजे. आणि त्यांच्या अंतःकरणात रागरूपी अग्नी जर प्रज्वलित झाला असेल तर त्याला सुखरूपी पाण्याने काय केलं पाहिजे? त्याला विझवलं पाहिजे. संती सुखे, सुखाने संताने काय व्हायला पाहिजे? पाणी व्हायला पाहिजे. ते जरी तसे असते तरी आपण तसं व्हायचं का? नाही. ते जरी राग आला तरीही काय व्हायचं? आपण पाणी व्हायचं. विश्व रागे झाले वन्नी. हे विश्व म्हणजे हे जग जरीही क्रोधायमान झालं, जरीही त्याने अग्नीचं रूप धारण केलं, ज्ञानोबा राय, ज्ञानदादा, तर आपण खुशाल काय व्हायचं? पाणी व्हायचं. आणि त्यांच्या अंतःकरणात प्रज्वलित झालेला जो क्रोधाग्नी आहे तो काय करायचा? विझायचा. सुख सागर आपण भावे, जगबोधे निववावे, जगबोधे निववावे, जगबोधे निववावे. सुख सागर आपण व्हावे, जग बोधे निववावे. स्वतः आपण सुखाचा सागर व्हावं आणि जगाला या बोधाने, अध्यात्म रूपी बोधाने, ज्ञान रूपी बोधाने, विवेक वैराग्य रूपी बोधाने
काय करावं, त्यांना शांत करावं. म्हणून विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. याच्यावर विवेचन करताना खूप विवेचन करता येईल, पण घड्याळ काय चाललंय, पुढे पुढे चाललंय. म्हणून विश्वरागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. अहो असं जरी असन, काही जरी कोणी बोललं, शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. शब्द शस्त्रे झाले क्लेश, शब्दरूपी शस्त्राने काय जरीही दुःख झालं तरीही संती मानावा, संताने उपदेश काय केला पाहिजे, मानला पाहिजे, ऐकलं पाहिजे. आपण म्हणत असतो एखाद्याने 2 चापटी आणल्या तर ठीक आहे, परंतु एखादा जर काही जरा बोलला ना, काही असे बोलतात की वर्मावर घाव आणतात, मर्मभेदी बोलतात, मर्मभेदी. काय वर्मभेदी, मर्मावर लागतं इतकं असं बोलतात. काहीची अशी वाचा असते, काही काय घडतं, काही वाचने. द्रौपदी बोलली होती का नाही, मला सांगण्याला वेळ नाही, पण तुम्हाला माहित आहे. कर्ण बोलला होता का नाही सभेमध्ये. दुर्योधन बोलला होता का नाही. तो तर एक तर 100 वेळेस बोलला का नाही, परंतु त्याला वचन होतं 100 अपराध त्याचा आहे म्हणून माफ करेल. जर 100च्या पुढे गेला तर मग त्याचा सुदर्शन चक्राने काय केला, कार्यक्रम. काही असे बोलतात की खूपच टोचून बोलतात. एखादा सर्वसामान्य जरी असला ना, बोललं पाहिजे, पण कसं बोललं पाहिजे. साच आणि मुवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. अहो वाणीमध्ये असं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, आटू वेगू विंदाणू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू जे वाचा. त्या वाणीने आटू म्हणजे आखूड बोल, आटू वेगू, वेगाने, आटू वेगू विंदाणू, हे ज्या वाणीने काय केलेलं आहे याच्याविषयी संन्यास घेतलेला आहे. बोलण्याचे प्रकार आहे ना, बोलता येतं ना. एखाद्याला जर विचारायचं म्हटलं, अरे बाळा तुझी आई कुठं गेली, हे शब्दच आहे ना. ए बाळा तुझी आई कुठं गेली, हे शब्दच आहे ना. गोड आहे का नाही. अरे बाळा तुझी आई कुठं गेली. आणि दुसरा आला, तुझ्या बापाची बायको कुठे रे. अरे सारखंच आहे, अर्थ एकच आहे. अरे पण बोलायचं तर सारखंच आहे का नाही बोलणं. असे बोलतात. बोलणं जरी अर्थ जरी सारखा असेल, परंतु शब्दाने काय होतो, क्लेश होतो. आणि शब्दाचं बोलणं असं असतं की तो त्याचं अंतःकरणातून, त्याच्या बुद्धीतून कधीच जात नाही. कधीच जात नाही. आणि ज्या वेळेस त्याचा प्रसंग येईल ना, त्यावेळेस त्याचं उत्तर त्याला तो काय करत असतो, देत असतो. विठाला विठाला. शब्द शस्त्रे झाले क्लेश. या शब्दरूपी शस्त्राने खूप काय होतं, दुःख होतं. शब्द शस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. म्हणून संताचा उपदेश मान्य केला पाहिजे. ज्ञानोबराय काय करा. अहो ते म्हणजे काय वेगळे आहे का. अहो समाजाने आपण वेगळे आहे का, अजिबात वेगळे नाही. ते आपण फक्त काय वेगळे नाही, एकच आहे. अरे हा विश्व म्हणजे काय आहे, तर हे कापड आहे आणि तुम्ही आम्ही त्यातले काय आहे, धागे आहे. म्हणून तुम्ही काय करा, ताटी उघडा. विश्व ब्रह्म
विश्वपट ब्रह्मदोरा विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा 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 मुक्ताई साहेब ज्ञानदादाला म्हणतात विश्वपट ब्रह्मदोरा. हा अरे हा हे जे विश्व आहे ना हे काय आहे? पट आहे. पट म्हणजे हे कापड आहे आणि याच्यातले जे दोरे आहे ना ते कोण आहे? ब्रह्म आहे. सर्व तोच व्यापून भरलेला आहे. चराचरामध्ये तोच आहे. ही जी व्यापकतेची जी संकल्पना आहे ती मुक्ताईने ज्ञानोबारायांना सांगितली. का सांगितली? कारण ज्ञानोबाराय त्यावेळेस जगाकडे पाहून काय झाले होते? समाधीला बसलेले होते आणि आपला प्राण निर्गत करणार होते. म्हणून ज्ञानोबारायांना सांगितलं, अहो ते आणि आपण काय वेगळे आहे का? आणि त्यांना पाहून
आपणच आपल्याविषयी राग करायचा का? आपणच आपल्याविषयी क्रोध करायचा का? कापड म्हटलं तर तुम्ही जरा म्हटलं काय, मला कापड नको, दोरे दोरे द्या. दोरे दोरे दिल्यावर कापड येईल का? नाही. कापड म्हणजेच दोरा आहे, दोरा म्हणजेच कापड आहे. जसं घट म्हटलं काय, एखाद्याने घट म्हटलं म्हणजे गाडगं म्हटलं, आम्हाला गाडगं द्या, माती देऊ नका. काय, तुम्ही जर एखाद्या कुंभाराकडे गेले आणि सांगितलं आम्हाला माती नको, काय, गाडगं द्या, आम्हाला माती लागतच नाही. जर गाडगं घ्यायचं म्हटल्यानंतर माती काय येणारच आहे ना. कारण गाडग्याचं माती हे काय आहे, उपादान कारण आहे. काय आहे, उपादान कारण आहे. जसं घटात मृतिका जी असते, घटाचं उपादान कारण काय आहे, मृतिका आहे. तसं या जगताचं उपादान कारण काय आहे, तर ते ब्रह्म आहे. काय, जगताचं उपादान कारण काय आहे, ब्रह्म आहे. जसं एखाद्याला जर घट बनवायचं असेल, सगळं काही असेल आणि मातीच नसेल तर घट तयार होईल का? नाही नाही. तसं हे जर पट बनायचं असेल, पट जर बनायचं असेल आणि तंतू नको आणि पट बनेल का? मग कापड बनेल का? म्हणून विश्वपट, विश्व काय आहे, पट आहे. आणि ब्रह्म काय आहे, त्यातला दोरा आहे. म्हणजे ते आणि समाज विश्व आपण वेगळे आहे का? हे विश्व म्हणजे हे समाजानं आपण वेगळं आहे का? आपणच आहे. मग असं असताना आपण त्यांच्याविषयी का राग धरता? म्हणून मुक्ताई साहेब म्हणतात, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. कोणती ताटी? ती झोपाटा लावलेला, ती तर आहेच, तीही उघडा. परंतु मनामध्ये जी तुमच्या वेदना झालेली आहे ते सर्व सोडून द्या. कारण ते सर्व तत्व म्हणजे काय आहे, आपलंच आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू, विषयावरी ममे वंशो जीवलोके, जीवभूत सनातन. किती म्हणून प्रमाण सांगता येतील. ईशावास्यम इदम सर्वम, उपनिषदामध्ये ईशावास्यम उपनिषदामध्ये सांगत असताना तेच सांगितलं, ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृदत कस्य स्विद्धनम. सर्व ही व्यापक परमात्मा चराचरामध्ये भरलेला आहे. मग कशाला राग करायचा? म्हणून ज्ञानोबराय, ज्ञानदादा काय कर तू, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि ज्ञानोबरायने ताटी उघडली. आणि ताटी उघडल्यानंतर मग ज्ञानोबरायने जर ताटीच उघडली नसती तर आज आपल्याला ज्ञानेश्वरी भेटली असती का? आज आपल्याला अमृतानुभव भेटला असता का? आणि जी वारकऱ्याची साधना आहे तो हरिपाठ आपल्याला भेटला असता का? आणि ते नसतं भेटलं तर महाराज लोकांचे पोट भरले असते का? म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वरा. काय, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानोबरायने ताटी उघडली. काय, ताटी उघडली आणि एवढं ज्ञान दिलं. म्हणून मुक्ताईचा अधिकार कमी असं नाही. मुक्ताई साहेबांनी तिघाला देव बनवलं. मुक्ताई साहेबांनी कोणाला देव बनवलं? तिघाला. नामदेव रायला नामदेव कोणी बनवलं? मुक्ताई साहेबांनी. चांग्या तर कोराच होता, पण चांगदेव कोणी बनवलं? मुक्ताई साहेबांनी. आणि ज्ञानोबरायांना सुद्धा ज्ञानदेव कोणी बनवला? मुक्ताई साहेबांनी. म्हणून आद्यत्रय जननी, त्या तिन्ही जननी देवाची कोण आहे? तर मुक्ताई साहेब आहे. म्हणून मुक्ताई साहेब म्हणतात, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. म्हणून सर्वांनीच ताटी उघडा. आता तुम्ही सुद्धा, तुम्ही काय करा, ताटी उघडा. हे ऐकायचं कशा करता? हे ऐकायचं कशाला? आपण जे बांधून ठेवलेले मन आहे ना ते मोकळे करा. आणि पंढरपूरला काय घेतली? जागा घेतली. काय केलंय? पंढरपूरला जागा घेतली. तुम्ही सर्वांनी मन मोकळे केलेले हे मला माहीतच आहे. परंतु ज्याच्याकडे कोणाकडे काही आकडे जाहीर केलेले असेल तर काय करा, मोकळे करा. तेवढे माहीत आहे. यावर्षी प्रकृतीनं जरा संकट आलं, दुर्भिक्ष निर्माण झालं, ओला दुष्काळ आला. परंतु कितीही दुष्काळ आला आणि काही जरी झालं तर घर काय बंद
पडत नाही. आणि ते आपलं छोटंसं घर आहे, परंतु हे आपलं व्यापक घर आहे ना, हे सर्वांचंच घर आहे ना. म्हणून ते घर चालवण्याकरता आपण ये न केन प्रकाराने घर चालवतो, तसं सुद्धा हे बी आपलंच घर आहे. म्हणून आपण आपलं घर सावरण्याकरता आपल्यालाच करावं लागेल ना. म्हणून काय करा, सर्वांनी काय करा, ज्याची ज्याची देणगी राहिली असेल, कोणाचे आकडे दिलेले नसतील, कोणी दिलेले असतील, कोणी जाहीर केलेले असतील, त्यांनी सर्वांनी काय करा, आपले जे आहे आकडे ते काय करा, मठावर आणून देण्याची काय करा, विनंती करा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, झालेली सेवा श्री गुरु कृष्णदेव बाबांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवितो. ज्ञानेश्वर माऊली